ठराव मंजूर करून घेण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या ठिकाणी असणारे आमचे सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी या ठिकाणी केलेला आहे की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी त्या 34 गावाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे। 2022 रोजी खरं तर यांनी सर्व जागेची पैसे भरण्याची पूर्तता करण्यात आली। या ठिकाणच्या जागेचे मालक जे मारुती नवले आहेत त्या ठिकाणी असणारी पाण्याची योजना आहे की जलजीवन मिशन। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी वारजे परिसरामध्ये भव्य दिव्य असं अत्याधुनिक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे। भूमिपूजनाचं ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर या ठिकाणी हे अत्याधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे। खरं तर 2007 पर्यंत त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये 12% हॉस्पिटलच्या जागेमध्ये भव्य असं भव्य असं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं असं ठराव त्या ठिकाणी करण्यात आलेले होते। परंतु त्यावेळेस कोणी त्या ठिकाणी ते ठराव पास न केल्यामुळे खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर असतील, उपमहापौर असतील, सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील, यांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी केला की या भागामध्ये असणाऱ्या 2.5 एकर जागेमध्ये खरं तर ही मोकळी जागा या ठिकाणी पडलेली आहे। अशा या जागेमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं यासाठी ठराव मंजूर करून घेतला। खरं तर नगरसेवकांनी प्रयत्न केला असेल, परंतु हे ठराव मंजूर करून घेण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या ठिकाणी असणारे आमचे सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहतो की या ठिकाणी जे हॉस्पिटल होणार आहे हे 375 जरी त्या ठिकाणी बेड्स असेल, त्यांना जो खर्च आहे तो पुणे महानगरपालिका करणार नाही। नाहीतर आज प्रत्येकजण विचार करणार आहे की एवढं मोठं हॉस्पिटल होत आहे, याला खर्च कोण करणार आहे? तर या सर्वांचा खर्च ही पुणे महानगरपालिका न करता या ठिकाणी याचा खर्च जो कोणी निवेदन ज्याला निवेदन या ठिकाणी मिळालेली आहे तो त्या ठिकाणी करणार आहे। म्हणजे या ठिकाणी असणारा खर्च असेल, परंतु पुणे महानगरपालिकेला वर्षाला या ठिकाणी 1 कोटी रुपये मिळणार आहे। म्हणजे आज आपण पाहतो की ती जी जागा पडीक आहे, कोणताही खर्च न करता पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये 1 कोटीने या ठिकाणी भर पडणार आहे। आणि हे सर्व होत असताना दादा आमच्या फक्त आता हॉस्पिटलच्या संदर्भात बोलत असताना आमच्या 2-3 या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत या भागामध्ये, खरं तर दादा या ठिकाणी जे काही 34 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आली आणि त्या गावामध्ये लावणारा 3% टॅक्स असेल, परंतु जी गावं येताना जो टॅक्स लावलेला आहे तो कमी करण्यासंदर्भात दादा आपण योग्य तो निर्णय आपण त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपण भेटलात त्यावेळेस तुम्ही केलेला आहे। त्याबद्दल मनापासून तुम्हाला या ठिकाणी आम्ही धन्यवादच देईल की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी त्या 34 गावाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे। खरं दुसरं असं आहे की साहेब फडणवीस साहेब, आमची तुम्हाला एक विनंती राहील की या भागामध्ये असणारं जे पोलीस स्टेशन आहे 2018 साली या पोलीस स्टेशनची स्थापना झाली। 1.5 गुंठेच्या जागेमध्ये पोलीस स्टेशन आहे, परंतु त्याच्या बाजूला असणारी 2 एकरची जागा ही या ठिकाणी RMD कॉलेजच्या जवळ असणार, RMD शेंगड कॉलेजच्या जवळ असणारे एक रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे। 2 एकरचं त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या रिझर्वेशनची जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणचं आमचं वारजे पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील, यांनी फार प्रयत्न केलेले आहेत। म्हणजे
या ठिकाणी इतके प्रयत्न झालेले आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांना सांगण्यात सुद्धा आलं होतं, पोलीस आयुक्त पुणे शहर यांना, की तुम्ही त्या ठिकाणी असणारा जे काही मूल्यांकन निधी आहे, जे मूल्यांकन दर आहे, तो तुम्ही जर त्या ठिकाणी भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी ताबा देण्यात येईल. 2022 रोजी खरं तर यांनी सर्व जागेची पैसे भरण्याची पूर्तता करण्यात आली, परंतु आज तोपर्यंत या ठिकाणी हा जागेचा ताबा या ठिकाणी पोलीस स्टेशनला मिळालेला नाही. या संदर्भामध्ये साहेब मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या स्तरावर या ठिकाणच्या जागेचे मालक जे मारुती नवले आहेत यांना जर आपण बोलून घेतलं तर हा एक प्रश्न या ठिकाणी सुटल्यानंतर या भागामध्ये शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे साहेब सांगायचं झालं की याच भागामध्ये खरं तर कित्येक अशी विकासाची कामं आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. हे या बाजूलाच असणाऱ्या खडकवासलाच्या धरणाच्या खाली बाजूला आपण 5.5 एकरमध्ये ऑक्सिजन पार्क करत आहोत. साहेब आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते काम अशा मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी आपण या ठिकाणी तो निधी दिलेला आहे. आज आपण बोलत असतो की विकसित भारत म्हणजे काय. खरं तर विकसित भारत होण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खरं तर आपण पाहतो की प्रत्येक गावाला सुलभ शौचालय देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला गॅस देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे सर्व करत असताना आपल्या गावांच्या वाड्या वस्त्यावर पाणी देण्यासाठी आपण पाहतो की त्या ठिकाणी असणारी पाण्याची योजना आहे की जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ठिकाणी कितीतरी कोटी रुपये ह्या गावांना प्रत्येक गावांना देण्यात आले. मग अशा प्रकारे चांगलं नियोजनबद्ध विकास होण्यासाठी या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त खरं तर मी या ठिकाणी आपणा सर्वांनाच उपस्थितीमध्ये आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.